नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची घटना ही अत्यंत धक्कादायक आहे। घटना ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। निवृत्त असलेले मुख्याध्यापक मुरलीधर जोशी वय 78 हे आपल्या पत्नीसह लता जोशी 2017 सालापासून नाशिक येथे राहत होते। दोघेही पती पत्नी शिक्षक होते। ते आता निवृत्त झालेले होते। मुरलीधर जोशी हे मुख्याध्यापक होते। उंबरखेड्यातील एका गावात नोकरीस होते। 2016 मध्ये दोघेही निवृत्त झाले होते। यांना 2 मुले होती। दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले होते। लता जोशी ह्या तर कामासोबत आपल्या मुलांना सांभाळत होत्या आणि नोकरी करीत होती। अशा दोन्ही बाजू त्या व्यवस्थितपणे सांभाळून आपलं जीवन व्यतीत करत होत्या। हळूहळू मुलं मोठी झाली। त्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडले। त्यांचा मोठा मुलगा प्राचार्य झाला। तो राहायला पनवेलला राहतो, तर त्यांचा लहान मुलगा हा मुंबईला राहत असून लघु उद्योग करतो। तसे पाहता हे सर्व कुटुंब आनंदी दिसत होते। इतके वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांचा निवृत्तीचा काळ जवळ आला। आता आपला पुढचा प्रवास आनंदाने घालवावा म्हणून त्यांनी उंबरखेड सोडून नाशिक येथे राहायचा निर्णय घेतला। त्यांचे दोघांचे जीवन आनंदात जात होते। मात्र 2017 मध्ये लता जोशी यांना मेंदूविकाराचा त्रास होऊ लागला। त्यांच्यावर त्यांनी अनेक उपचार केले, परंतु काही फायदा झाला नाही। मेंदूविकारामुळे लता जोशी या जवळजवळ 1.5 वर्ष कोमामध्ये होत्या। 8 वर्षापासून त्या ह्या मेंदूच्या विकाराने त्रस्त असल्यामुळे वैतागून गेल्या होत्या। त्या सतत अंथरुणाला खिळलेल्या असायच्या। आपल्या पत्नीचे हे होत असलेले हाल पाहून मनोहरजी खूप दुःखी झाले होते। पण जिने आपल्याला जीवनभर साथ दिलेली आहे, तिला आपणही साथ दिली पाहिजे म्हणून ते सर्व काही करत होते। तिला आपणही साथ दिली पाहिजे म्हणून ते सर्व परिस्थिती हाताळून नेत होते। पत्नी सतत अंथरुणावरती असल्यामुळे त्यांनी केअरटेक म्हणून सीमा राठोड या विवाहितेला कामावर ठेवून घेतले। ती 24 तास त्यांच्या घरात राहत होती। घरातील पूर्ण कामे करत होती। ती लता जोशी यांची खूप काळजी घेत होती आणि खूप सेवा करायची। आपली जीवनसंगिनी अशी मृत्यूशी झुंज देत आहे, ही गोष्ट मनोहर जोशी यांना सतत खात होती। जिने आयुष्यभर आपल्याला साथ दिली, आज ती अंथरुणावर खिळून पडलेली आहे। ती जीवनाचा राहिलेल्या दिवसाचा आनंद घेऊ शकत नाही। यामुळे ते नैराश्यामध्ये गेले होते। हे सारं काही संपून टाकावं असं त्यांच्या मनानं ठाम केलं होतं। 9 एप्रिल 2025ला साधारण 2-2:30 वाजलेच्या सुमारास मुरलीधर यांनी सीमाला बोलावले। त्यांनी तिला 1000 रुपये दिले आणि घरातील काही वस्तू आणण्यास सांगितले। आता घरात कुणीही नव्हतं। घरामध्ये फक्त लता जोशी आणि मुरलीधर जोशी हे दोघेच जण होते। मुरलीधर जोशी यांनी आपल्या पत्नीचा हात हातात घेतला। आतापर्यंत तू मला साथ दिलीस। आता या आयुष्याच्या संध्याकाळी तू अंथरुणाला खिळली आहेस। हे माझ्याकडून बघवत नाही। तुला होणारा त्रास किती वेदनादायक आहे हे मी फक्त समजू शकतो, पाहू शकतो, पण वाटून घेऊ शकत नाही। हे माझं किती दुर्दैव आहे। तुझी आणि माझी या सर्व त्रासातून मुक्तता करावी असे मी मनाशी ठरवलेले आहे। त्यांनी आपल्या पत्नीचा हातात घेतलेला हात वेदनेनं थरथरत होता। त्या हाताला त्यांनी घट्ट सहारा दिला। आता बस, ह्याच्यापुढे तू एकटी हे भोगणार नाहीस। आपण दोघेही याचा अंत करायचा। बायकोकडे त्यांनी प्रेमाने मन भरून पाहून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी तिचा गळा आवळला। थोड्याच वेळात लता जोशी यांचा तो थरथरणारा हात निश्चित झाला। हृदयाची धडधड बंद झाली। शरीर थंड पडले होते। बायकोचे निश्चित झालेले ते शरीर पाहून ते ढसाढसा रडले। त्यानंतर त्यांनी स्वतःलाही संपवले। त्यानंतर सीमा राठोड या घरी आल्या। त्यांनी दाराची बेल वाजवली, मात्र बराच वेळ दार वाजवून कोणीही बाहेर आलं नाही। म्हणून त्यांनी आपल्याजवळ असलेल्या चाबीने दार उघडले, पण समोर जे काही दिसलं त्यामुळे तिला काय करावे हे सुचेनासे झालं। तोंडातून आवाज देखील बाहेर पडत नव्हता। त्यानंतर तिने आरडाओरडा केला, तेव्हा शेजारी पाजारी आले। साऱ्यांना समोरचे दृश्य पाहून धक्का बसला। त्यांनी पोलिसांना ही बातमी कळवली। पोलिसांनी घरामध्ये तपास केला असता तेव्हा त्यांना तेथे एक चिठ्ठी सापडली। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम होतं। ती अंथरुणाला खिळून आजाराला वैतागली आहे। तिला या आजाराच्या त्रासातून मी मुक्त करत आहे आणि तिच्यासोबत मी देखील मुक्त होत आहे। आमच्या घरी काम करणाऱ्या सीमाने माझी पत्नी लता हिची खूप सेवा केली आहे। तिच्यासाठी आम्ही 50,000 रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे। आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेही काढून ठेवले आहेत। अंत्यसंस्काराचा खर्च इतर कुणीही करू नये। तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी व मंगळसूत्र, जोडवे असे सर्व घालूनच अंत्यसंस्कार करावेत।
आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही. त्यांनी चिठ्ठीत लिहिलेला हा मजकूर अंगावरती खरोखरच शहारे आणणारा आहे. आई वडील मुलांना संस्कार देतात, त्याच्यासोबत उच्च शिक्षण देतात, पण मुलं मोठी झाल्यावरती आपल्या कामामध्ये इतकी बिझी होऊन जातात की त्यांच्या आईवडिलाकडे लक्षच राहत नाही. ही केवढी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले आणि शिकून सवरून आपल्याला एवढं मोठं बनवलं, हे मात्र उपकार ते विसरून जातात. आईवडिलांचे वय झाल्यानंतर त्यांचा सांभाळ करत नाही. त्या उतरत्या वयात त्यांना प्रेमाची गरज असते. मात्र मुलं आईवडिलांचे वय झाल्यानंतर त्यांना विसरून जातात, त्यांचा सांभाळ करत नाही. या वयामध्ये त्यांना एकटं राहावे लागते. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत.